नमस्कार. आज मी आपल्याला धनतेरस आणि यमदीपदानाचं महत्त्व सांगणार आहे. 10 नोव्हेंबर 2023ला आपल्याला धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी आणि यमाची पूजा करायची आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन यांच्याबद्दल आपल्या मनात असलेले कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो. मुळामध्ये धन म्हटलं की आपल्यापुढे फक्त पैसा सोनं नाणंच येतं, पण सगळ्यात मोठं धन हे आपलं शरीर असतं. आणि म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा ही खूप महत्त्वपूर्ण मानली गेली आहे. आपल्या शरीराचंच हे एक प्रकारे पूजन आहे. त्याचबरोबर पैसा सोनं चांदी यांची पूजा करून आपल्या कुटुंबाची कायम प्रगती होत राहावी अशी प्रार्थना तुम्हाला धनदेवतेकडे करायची आहे. कारण धनदेवता ही जी लक्ष्मी आहे ही 8 प्रकारची आहे. त्यामुळे फक्त पैसा म्हणजेच धन नाही, तर आपलं शरीर देखील धन आहे, आपली मुलं बाळं हे देखील धन आहे. धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी असते, म्हणून तेरस किंवा द्वादशी नंतरचा दिवस म्हणून हा मानला जातो. विशिष्ट जे व्यापारी असतात आणि शेतकरी असतात यांना हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी वह्या वगैरे आणल्या जायच्या, आता कॉम्प्युटरमुळे हे सगळं कालबाह्य झालं आहे. पण सगळीकडे गोडधोड पदार्थ बनवले जातात, लाडू करंज्या बनवले जातात, सगळे एकत्र येतात, आनंदाने दिवाळी साजरी करतात. शेतकरी कारागीर लोक आपल्या व्यवसायाशी संबंधित जे अवजार असतात, म्हणजे तिफण असेल, कुदळ असेल, फावडा असेल, या अवजारांची पूजा केली जाते, कारण त्याच्यातूनच ही लक्ष्मी प्राप्त होते. तर व्यापारी लोक हिशोबाच्या वह्या आहेत त्या त्यांच्या दृष्टिकोनातनं ते पण एक माध्यम आहे, आणि त्यामुळे त्याचबरोबर सोनं नाणं पैसा याची देखील पूजा केली जाते. बळीराजा शेतात पिकलेल्या धान्याची पूजा करतो. त्यासाठी धने, गूळ, खोबरं, पुरणपोळीचा नैवेद्य या धन्वंतरीला दाखवला जातो आणि झेंडूची फुलं देवाला वाहिली जातात. अर्थात या दिवशी पण अंगणात पणत्या लावायच्या आहेत आणि विद्युत रोषणाई करायची आहे, आनंद साजरा करायचा आहे. अर्थात ह्या सगळ्या रोषणाई करताना आपण आपल्या पडद्यांची वगैरे काळजी घ्यायची आहे. धनत्रयोदशी ह्या बाबतीत काही छानशा कथा आहेत. मग याच दिवशी यमदीपदान कसं करायचं त्याबद्दलची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. परंतु ते का करायचं यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतो आणि मग यमदीपदानाकडे वळतो. हेमा नावाचा एक राजा आहे आणि होता, म्हणजे त्याच्या पुत्राला अकाली मृत्यूचा शाप मिळालेला असतो. या शापानुसार त्याचा मुलगा वयाच्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. राजा आणि राणी आपल्या मुलाले जे शाप मिळाला आहे त्या शापामुळे दुःखी असतात आणि त्यांना असं वाटतं की आपल्या मुलाने जीवनाची सर्व सुखे घ्यावीत आणि म्हणून ते त्याचं लग्न लावून देतात. लग्नानंतर 4था दिवस हा मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो आणि अवघड असतं. त्या दिवशी त्याची जी पत्नी असती झालेली ती त्याला रात्रभर झोपू देत नाही, त्याला ती सतत जागा राहण्यासाठी प्रयत्न करत असते. आणि सगळीकडे आता पूर्वी लाईट नव्हत्या ना अशा, मग त्यावेळेस ती सगळीकडे दिवे लावले जातात, खूप सारे उजेड केला जातो, लखलखाट केला जातो. सातत्यानं त्याला जागा राहण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याच्या भोवती सोन्या चांदीच्या प्रचंड मोहरा ठेवल्या जातात. महालाचं मुख्य द्वार इथे सुद्धा सोन्या चांदीने मळवून टाकलं जातं, जेणेकरून मृत्यूची यमदेवता जो यम आहे तो महालात प्रवेश करू शकणार नाही. संपूर्ण महालच दिवे लावून लखलखीत केला जातो. इकडं त्याची पत्नी त्याला वेगवेगळ्या गोष्टी आणि गाणी म्हणून जागा राहण्याचा प्रयत्न करत असते. शेवटी ती घडी समीप येते. मृत्यू कोणाला चुकतो का तो येतो. तो यम जो आहे तो त्याचे जे दूत आहेत ते सापाचं रूप धारण करतात आणि महालाकडे येऊ लागतात. मात्र तो जेव्हा सर्परूपामध्ये यमाचा जो दूत महालात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते यमाचे किंवा यमदूताचे डोळे हे सोन्या चांदीच्या अलंकाराने दिपून जातात आणि त्याला समोरचं दिसेनासं होतं आणि या कारणास्तव यमाला आपल्या यमलोकी परतावं लागतं. किती सुंदरशी गंमतशीर कथा आहे खरं तरी. थोडक्यात काय तर तुमच्याकडं तुमचं शरीराचं धन मजबूत असेल तर यमसुद्धा तुमच्याकडे येत नाही, हे त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून या दिवशी यमाचं पूजन केलं जातं. काही लोक 13 दिवे करतात, पण आता हे शहरी भागात शक्य नाही. त्यामुळे एक तुम्ही कणकेचा दिवा करा, त्याच्यामध्ये थोडी हळद घातली तरी चालेल, नाही घातली तरी चालेल, फक्त मीठ मात्र त्याच्यात घालू नका. त्याच्यामध्ये कापसाची वात वळा आणि तुम्ही गोडे तेलामध्ये ती लावू शकता किंवा तिळाच्या तेलात लावू शकता किंवा तुम्ही ती मोहरीच्या तेलात सुद्धा लावू शकता. त्याचे 2 मुटले पण बाजूला तयार करायचे, 2 कणकेचे मुटले आणि तो दिवा. आणि घरामध्ये केळीच्या पानावर किंवा कुठेही तुम्ही पानावरती तो रद्दी कागदावर ठेवला तरी चालेल आणि तुम्ही त्याची घरातच पूजा करा. त्याला हळदी कुंकू वाहा, दिवा उदबत्ती दाखवा, तिला पांढऱ्या रंगाचं फूल वाहा आणि त्याला नमस्कार करा. या दिव्याचं टोक मात्र दक्षिण दिशेला असायला हवं पूजा करताना सुद्धा. आणि नमस्कार करून घरातल्या स्त्रीने सांगावं की माझा पती, माझी मुलं बाळं, या घरात राहणारा कुत्र मांजर सगळे जे काही जीव आहेत त्यांना दीर्घायुत्व येऊ दे आणि अपमृत्यू येऊन देऊ नको असं म्हणून त्या दिव्याला प्रार्थना करायची आणि तो दिवा घराच्या बाहेर कुठेही दक्षिण दिशेला ठेवायचा आहे तोंड करून. तुमचं घर असेल बैठक तर तुम्ही बाहेर ठेवू शकता, फ्लॅट असेल तर तुम्ही टेरेसवर किंवा कुठेतरी खाली जाऊन ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी त्याचं काय करायचं तर तो तसंच पडू द्यायचं.
घरामध्ये केलं तर तुम्ही नंतर कुठेही झाडाखाली नेऊन टाकून देऊ शकता. अर्थात तो दिवा लावल्यानंतर, यमाचं पूजन केल्यानंतर, यमाला तो दीप दान केल्यानंतर त्याचं काही का होईना त्याच्याकडे तुम्ही बघू नका. शक्यतो लोकांना त्रास होणार नाही, तो पायदळी येणार नाही, तो त्याच्यावर लोक घसरून पडणार नाही, त्याच्यावर आग लागणार नाही, अशा पद्धतीने मात्र तुम्ही तो लावू शकता. ग्रामीण भागात किंवा जिथं शक्य आहे अशा लोकांनी शक्यतो घराच्या बाहेरच तो लावायचा आहे. अजून एक या बाबतीत एक कथा आहे की समुद्र मंथन जेव्हा झालं तेव्हा समुद्र मंथनामधून लक्ष्मी प्रकट झाली आणि त्यानंतर धन्वंतरी कुंभ घेऊन आला बाहेर, अमृत कुंभ घेऊन आला. म्हणून तर लक्ष्मीला धन्वंतरीचा भाऊ मानला गेलाय, कारण तो पाठीला पाठ लावून आला. 4 हात असलेला भगवान धन्वंतरी, याच्या एका हातात अमृत कलश आणि शंख, चक्र, गदापद्म असं होतं आणि त्यानं अनेक लोकांच्या व्याधी यातून बऱ्या केल्या आणि म्हणून तो धन्वंतरी हा खूप महत्त्वपूर्ण मानला गेला आणि म्हणून धन्वंतरीचं पूजन देखील या दिवशी केलं जातं. कारण असं म्हणतात की याच दिवशी धन्वंतरीचं त्या समुद्र मंथनातून आगमन झालेलं आहे. आयुर्वेदिक जे डॉक्टर असतात त्यांच्या दृष्टीने धन्वंतरी जयंती किंवा धन्वंतरीचं हे पूजन किंवा धन्वंतरी ही देवता ही अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. प्रसाद म्हणून त्याला कडुनिंबाचा बारीक केलेले तुकडे, कडुनिंबाच्या पानाचे, धने आणि साखर यांचं नैवेद्य दाखवतात आणि तो सगळ्यांना वाटला जातो. कडुनिंबाची जी उत्पत्ती आहे ती अमृतापासून झाली असं म्हणतात. त्यामुळं कडुनिंबाचे दररोज 4-5 पानं जास्ती नाही, कारण खूप केलं तर कदाचित त्याचे निगेटिव्ह इफेक्ट मिळू शकतात. 5-6 पानांचं सेवन केल्यामुळे सर्व प्रकारच्या व्याधी मनापासून दूर राहतात असं म्हटलंय आणि तोच त्याच दिवशी हा धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो. तर थोडक्यात काय, तर आपण आपल्या घरामध्ये देवाच्या ठिकाणी सर्व प्रकारचं धन ठेवावं. धन्वंतरीची मूर्ती असेल तर ती ठेवावी, तिचं यथासांग पूजन करावं. तिला कडुनिंबाचा पाला नाही मिळाला तर डाळ, गूळ, धने असं तो नैवेद्य दाखवा. पूजा झाली, नमस्कार करावा, थोडा वेळ जाऊ द्यावा आणि त्यानंतर मग मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही यमदीपदान करायचं आहे. धन याचा अर्थ शुद्ध लक्ष्मी असा होतो. त्याचबरोबर श्री सूक्तामध्ये धन म्हणजे पृथ्वी, जल, वायू, अग्नी, सूर्य यांना सुद्धा धनच म्हटलेलं आहे. या दिवशी बरेच लोक सोनं खरेदी करतात, तर तुम्ही करू शकता, सोनं चांदीच्या वस्तू खरेदी करू शकता. धनतेरसची पूजा करण्याची वेळ अर्थातच संध्याकाळी 6 नंतरची आहे. धनतेरसच्या पूजेनंतर यमदीपदानामध्ये अर्धा तासाचं अंतर तरी ठेवा आणि अशा पद्धतीने धनत्रयोदशी आणि यमदीपदानाची पूजा करून आपल्या घरामध्ये सातत्यानं धन अर्जित करा. आपलं शरीर धन हे मजबूत ठेवा आणि आपल्या घरामध्ये सातत्याने मांगल्य आणि सोनं, चांदी, नाणं याचं सातत्यानं भरभूर भरून आपल्या घरामध्ये असावं अशी त्या धन्वंतरीकडे प्रार्थना करा. तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या अनेक शुभेच्छा. पुढच्या भागामध्ये पाहूयात आपण अभ्यंगस्नानाविषयी माहिती, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाविषयीची माहिती.